देशमुख साहेब, आज आपण कारखाना आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेटवर उपोषणाला बसलो आहे. काय आपली मागणी आहे? मुख्य मागणी म्हणजे काय, कारखाना चालला पाहिजे. जी संचालक मंडळाने सभासदांचा विश्वास जिंकून हा कारखाना सहकारी तत्वावर चालवण्यासाठी सत्तेत आली, त्या संचालक मंडळांनी असा प्रथम दर्शनी आता सगळ्या तालुक्यात चर्चा आहे की कारखाना 10 वर्षासाठी भाडे तत्वावर द्यायचा आहे. तर घेणारा आणि देणारा ही दोन व्यक्ती जर सोडली तर कारखाना कुठल्या प्रकारे देणार आहेत या करारात काय लिहिलेलं आहे हे अजून कुठल्याच कारखान्यातल्या कामगाराला एमडीला सुद्धा माहित नाही. अटी व शर्ती काहीच माहित नाही. फक्त घेणारा आणि देणारा या दोनच व्यक्तीला माहिती आहे. मग ह्या दोन व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं 10 वर्षाच्या करारात आम्ही कारखान्याच्या कामगारांच्या असतील, सभासद असतील, वाहतूकदार असतील, त्यांची ज्याप्रमाणे तुम्ही बँकेची देणी देणार आहे त्याप्रमाणे ह्या देणी देणं गरजेचं आहे कायद्याने. ही माहिती देण्यासाठी उपोषण आहे की आणखी दुसरं काय मागणी? एक तर काय, सहकार टिकला पाहिजे. म्हणजे हीच भूमिका चेअरमनची सुद्धा आहे, सहकार टिकला पाहिजे. फक्त त्यांनी ह्याच्यावर खुलासा केला पाहिजे की हा जो आदिनाथ कारखाना आहे हा जवळपास 30 ते 33 हजार सभासद आहेत. त्या 33 हजार सभासदांचा कारखाना आहे. हा कारखाना सहकारी तत्वावर चालवण्यासाठी किंवा तुम्ही जी म्हणता आता 10 वर्षाचा करारासाठी देणार आहे, तर ह्याच्यात सभासद कामगारांची मालकी हक्क राहतो का की त्यांनी पत्रम ह्याच्यात उघड केलं. यापूर्वी सुद्धा भाडे तत्वावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यावेळी विद्यमान चेअरमन यांनी त्या प्रक्रियेत खोडा घातला होता. आता ती त्यांनी का खोडा घातलेला तर सहकारी पद्धतीने चालवायचा होता त्यांना. मग आता त्यांनी सुद्धा सहकारी पद्धतीने चालवण्यासाठी काय भूमिका घेतात हे त्यांनीच सांगितलं पाहिजे. तुमच्याशी कारखान्याच्या प्रशासनाच्या वतीने काही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला का? प्रशासनाचे एमडी कर्मचारी आलेले होते, पण त्या सगळ्यांचेच पैसे थकीत आहेत. आणि त्यांचं एक आहे की तुमच्या प्रश्नावर आम्ही उत्तरे देऊ, पण ही उत्तर प्रश्न देण्याच्या एवढा कागदी खेळ नाही. त्याच्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन चेअरमननी बोललं पाहिजे. जो कारखाना घेणार आहे आणि कारखाना देणार आहे चेअरमन, ह्या दोघांनी त्या 10 वर्षाच्या करारात काय तुम्ही भूमिका घेणार आहे ती उघड करावी. सर्वसाधारण सभेची नोटीस देखील वृत्तपत्रात. सर्वसाधारण सभा जी घ्यायची ठरलेली त्यांची सभासदांची ती सभासदांची पत्रकार त्यांनी ह्यातनं काढलेली नोट काढलेली होती वर्तमानपत्रात. तर ती आज आम्ही उपोषणाला बसल्यावर कळाली की ती मिटिंग कॅन्सल झाली. आम्हाला माहितच नव्हतं सभासदांना की ती मिटिंग आहे म्हणून 15 तारखेला. आमची एकच भूमिका आहे, ज्या पद्धतीने तुम्ही सहकारी तत्वावर कारखाना चालवतो, कामगारांची देणी देतो, ह्या विश्वासावर तुम्ही सर्व सभासदांचा विश्वास जिंकून कारखाना वर्चस्व मिळवलं, त्याच वर्चस्वाच्या जोरावर तुम्ही आता जी आश्वासने दिलेली होती अगोदर तीच पूर्ण करावी. कारखाना पूर्वस्थिती करण्यासाठी जो काय तुम्हाला प्रयत्न करता येईल तो तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन उघड सांगावा. जर समजा आता हा कारखाना भाडे तत्व देण्याची वेळ काय ती, हाच कारखाना इलेक्शन लागायच्या अगोदर बरेच ज्येष्ठ मंडळींनी वर्गणी करून कारखाना सुरू केला होता. मग आता तालुक्याचं प्रतिनिधित्व, त्या प्रतिनिधींना रस्ते विकासासाठी 200 कोटी निधी येऊ शकतो, तर आदिनाथ चालवण्यासाठी 4-2 कोटी रुपये मिळू शकत नाहीत का? आणि जर त्यांनी आदिनाथसाठी 4-2 कोटी मिळवून ती कारखाना जर सुरू केला तर सभासदांचा विश्वास अजून त्यांच्याबद्दल वाढेल. आमचा विरोध त्यांना नाही, आमचा विरोध त्यांच्या ज्या मागण्या प्रवृत्ती चाललेली, सभासदांना विश्वास घेतला पाहिजे, कामगारांना विश्वासात घ्या आणि त्यानुसार कारखाना पुढे चालवा. कारखाना विक्री न करता समजा भाडे तत्वावर चालवला तर तुमची काय हरकत असेल? आमची हरकत काय आहे, तुम्ही ज्या प्रकारे आता सगळेच महाराष्ट्रात चाललेलं आहे त्याविषयी, जर समजा उद्या हा घेणारा मालक जर भोत्रे पाटलासारखा निघाला तर ह्याची जबाबदारी चेअरमन म्हणून ते घेणार का? प्रथम भोत्रे पाटलांनी कसं केलं, ज्या कारखान्याच्या दराची कोंडी फोडली त्यांनी, कारखान्याच्या दराची कोंडी फोडल्यानंतर रेग्युलर कारखान्यांनी दर त्या FRP प्रमाणे दिला,
मग बोत्रे पाटलांनी दर का दिला नाही? आणि ज्या शेतकऱ्यांची बिलं थकलेत त्यांनी एफ.आय.आर केलं, तर त्या शेतकऱ्यांवर 10 चौकीला 10 ठिकाणी गुन्हा नोंद झालं. मग हा सहकार वाचवण्याचा प्रयत्न आहे का आपली खिसे भरायचा प्रयत्न चालू आहे नेत्यांचा? सर्व प्रक्रिये दरम्यान आउटपुट काय निघू शकतं? आजनात चालू राहायला पाहिजे किंवा सहकारी तत्वावर राहायला पाहिजे, ह्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? ह्याच्यासाठी कारखान्याला एकतर गाळप होणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारखाना सुरू करून गाळप भरपूर प्रमाणात झालं पाहिजे, त्यानंतरच हे देणी सगळे देऊ शकते. आपण म्हणताय की 4-2 कोटी कारखाना सुरू होतो, 4-2 कोटी सुरू होऊ शकतो. ज्येष्ठ मंडळी आता जे चेअरमन आहेत ते सुद्धा त्या प्रक्रियेत होतं त्यावेळेस. हा कारखाना किती कोटी तयार चालू केलेला होता ती माझ्यापेक्षा तीच सांगू शकतात. बरं, त्यांनी जे केलं भाडेतत्वावर देण्याला विरोध केला तर ते राजकारण झालं. पण आज देखील तुम्ही भाडेतत्वावर देण्याला विरोध करताय, तर हे बी राजकारण होईल असा आरोप होऊ शकतो. नाही ऐका की माझा दुसरा एक काय मुद्दा आहे का की तुम्ही जर आधीनाथ तुम्ही कारखाने चालू होणं महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय, किंवा तालुक्यातील सर्व सभासद देखील म्हणताय. आमचा त्यांनी देखील त्याला थोडा घातला, माझा शब्द प्रयोग केला तर राजकारण केलं म्हणताय. त्यांनी आज तुम्ही देखील नाही ऐका त्यांनी जर 10 वर्षासाठी देतात, आमचा मुद्दा बी त्यात एक आहे. आता कसं झालंय, आम्हाला विकासाला खोडा घालायचा नाही, आमची प्रवृत्ती ती नाहीच. आमची फक्त प्रवृत्ती काय आहे, ह्या आदिनाथसाठी असंख्य लोकांचा त्याग आहे आणि त्या त्यागातनं काम करून लोकांनी त्यांचे पैसे थकलेले आहेत. आज जर त्यांचं प्रपंच रस्त्यावर आलेलं येतं, त्यांचा विश्वास घेऊन तुम्ही सत्तेत आला. सत्तेत आल्यानंतर तुम्ही सहकार विषय बाजूला सोडून करारावर आला. शेवट तुम्ही त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी काय केलं असं मला माहित नाही, पण आता तुम्ही जर 10 वर्षासाठी देत असाल कारखाना, तर ज्यांचा विश्वास तुम्ही जिंकून कारखान्याचा चेअरमन झालाय त्या विश्वासाला पात्र राहून तुम्ही मागच्या कामगारांच्या देणी द्या. जसं तुम्ही मागचं बँकेची सगळी थकीत पूर्ण करताय, त्याचप्रमाणे चेअरमन काय त्यांच्या खिशातलं देत नाही. जो कारखाना घेणार आहे त्याला कायद्याने जे बंधन घालून दिलेले आहेत त्या बंधनातनं तो त्याची कार्य पूर्ण करतोय. तसं चेअरमनने ह्याच्यात त्याला बांधलं पाहिजे की तुम्ही ह्या मागची देणी पूर्ण करा कामगारांच्या. कारखाना जवळपास 6 ते 7 वर्षापासून बंद आहे, मध्यंतरात एक वेळ चालूही झाला आणि असं राजकारण तालुक्यातले राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात की यांनी कारखाना लुटून खाल्ला असा. तर यात नेमकं काय घडलं? जी एकमेकावर टीका करतात तीच सगळी एकमेक एकत्र येऊन सत्तेत होती आदिनाथ कारखान्यावर. सगळ्यांनी सत्ता भोगलेली आणि या प्रत्येकांच्या कारखान्याच्या डबघाईला ही जे सत्ता भोगणारे तेच कारणीभूत आहेत. सगळीच कारणीभूत आहेत की. आता तुम्हीच म्हणला का नाही मागाशी पत्रकार की हा आत्ताचे विद्यमान चेअरमन आहेत त्यांनीच त्या वेळेस खोडा घातला. आता तर मागची कोणच नाहीत ना. आता आमचं एक काय म्हणणं आहे, तुम्ही सत्तेत आलाय का नाही, तुम्ही करारावर देताय ना, तर ती करार फक्त पत्रकार परिषद घेऊन घेणारा आणि देणारा दोघं प्रिंट मीडियाच्या समोर बसून जाहीर करावा खुलासा. आता प्रशासन आणि संचालक मंडळ तसेच तालुक्यातील सर्व सभासद व शेतकरी यांना या उपोषणाच्या निमित्तानं मीडियाच्या माध्यमातून काय सांगणार? मी सगळ्यांना एकच सांगतो की हे आंदोलन शांततेच्या पद्धतीने चालणार आहे आणि ह्याच्यात जोपर्यंत समाधानकारक सभासद, वाहतूकदार आणि कामगार यांना जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी माझा लढा माघारी घेत नाही.